गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. माझा नमस्कार. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझी नवनवीन दररोज काहीतरी वेगळी वेगळी कहाणी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला 1 सेकंद पण लागणार नाही, पण तुमचा तो 1 सेकंद माझ्यासाठी खूप आनंददायी ठरेल. का माहिती आहे, जेव्हा मी तुमची लाईक आणि सबस्क्राईब बघेन तेव्हा मला खूप आनंद होईल आणि मला पुढचे व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल बरं का. तर अशा प्रकारे आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. मी आज वरी आले, काल वरी आलेली होते वरच्या रूममध्ये, तर एवढा पसारा रमणा पाहिला, बापरे, मी तर दंगच होऊन गेले. काय करावं, संक्रांत, जानेवारी म्हणजे संक्रांतचा महिना आणि अख्ख्या महिन्याभरामध्ये रूम कसलीच व्यवस्थित केली नाही, साफ केली नाही, काय नाही. लागलेलं सामान न्यायचं, खाली वापरायचं, वरी आणून ठेवायचं, घ्यायचं, वरी आणून ठेवायचं, कपडे तसेच, मूर्त्या तशाच, बाकीचं सगळं सामान तसंच. पडदे घेतलं, आणून टाकलं, मूर्त्या खाली नेल्या, तशाच आणून ठेवल्या, पॅक केल्या नाहीत, काय नाही. एक सामान काढायला 4 सामानं काढलेली, तसेच रूमभर. यशनं पण रूम आवरली नाही आणि मी पण रूम आवरली नाही. मग आता आज म्हटलं चला, आज वेळ आहे आपल्याला, तर आपण रूम आवरून घेऊया. मग अशा प्रकारे मी रूम आवरायला घेतली. बघा, वरची आमची बेडरूम, कसला भयानक पसारा केलं तर पोरानं, बापरे, जीव असा नाकी 9 आला बघा. अशा प्रकारे मग चल म्हणलं, आज यशला एवढं ताणलं की विचारता सोय नाही. एवढं काम झालं, बापरे, तब्बल 2 तास गेले आम्हाला रूम साफ करायला. तर तुम्हाला काय सांगू, बेडशीटसुद्धा ह्या लेकरानं नीट व्यवस्थित बेडशीट झाकलं नाही आणि मी पण बघितले नाही. उठायचं, स्वयंपाक इकडं तिकडं झालं की चला पळा हळदी कुंकाला. एक काम झालं, वाजले 4 की व्हा तयार, निघा हळदी कुंकाला. हे असा अख्खा जानेवारी महिना गेला बघा. आणि फेब्रुवारी चालू होऊन पण आता अर्धा महिना होत आला. मला काही वरी येणं होतच नाही दररोज. मी खालच्या खालीच राहते आणि रूममध्ये एवढा पसारा मांडून ठेवला ह्या पोरानं की बापरे, वरचं करायचं, तसंच ठेवायचं. मग म्हणलं आज एका कडकून रूमच, पूर्ण रूम आवरून घेतली बघा. खूप मोठी आहे रूमवरची आणि मस्तपैकी 2 तास लागले हे पास व्हायला बघा. तशा रूमची अशी रूम झाली. मग सगळी आवरून मग चला म्हणलं आता गोलाईत जायचं होतं मला, आज काम होतं म्हणून. तेवढ्यात छायाचा फोन आला आणि म्हणते, अगं सरस्वती, आपल्याला आज महानगरपालिकेत जायचं आहे, तू विसरली का? अरे हो म्हणलं, मी विसरले होते, पण बरं झालं तू आठवण केलीस. मी पंपावरती गाडीमध्ये तेल टाकत होते. आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलो की निघालो महानगरपालिकेला. कारण आज खूप महत्त्वाचे कामं आहेत बरं का. महानगरपालिकेत जायचं, गोलाईत जायचं होतं. मग पहिले महानगरपालिका लागते. हे आमची मनपा लातूर महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हे पहा, आमची लातूरची महानगरपालिका. अशा प्रकारे मी नगरपालिकेमध्ये दाखल झाले आणि बघावं तर काय, पूर्ण पार्किंग फुल. आता काय करावं, कुठं तेवढ्यात बरं झालं, आंबामाय पावली म्हणायचं. एक दादाने गाडी काढली ना, आम्ही तिथं गाडी लावली. अशा प्रकारे तिकडून वरी चढलो तर महानगरपालिकेचं काही कामकाज चालू आहे. त्या दादानी सांगितलं की खाली ऑफिस शिफ्ट झाले. पण खाली आलो तर काय का, महानगरपालिकेचा कारभार, इथं साहेबाचा बेपत्ता. साहेबच नव्हते. मग आमच्या चालू झाल्या गप्पा. आम्ही दोघी गप्पा मारत असताना यशनं चोरून व्हिडिओ केला. मस्तपैकी मजा आहे ना. आम्ही छाया गप्पा मारत होतो. ह्या कामाचं असं झालं, तसं झालं, ते करायचं, हे करायचं, येऊन करायचं, तेऊन करायचं. हे सगळं केलं आणि महानगरपालिकेतून थेट आले बघा मसाल्याच्या दुकानात. ओळखलं का हे काय? बघा बरं, सांगा मला, काय आहे? ओळखलं का? सांगा, काय म्हणतात तुमच्याकडे ह्याला? मला आज करायचं आहे काळं मिरचू, म्हणजे काळं तिखट. मग काळ्या तिखटाला लागतो मसाला. हे आहे मसाल्याचे दुकान. मग मी दादाला सांगितलं, मला 2 किलोचं काळं तिखट करायचं आहे भैया, त्याचा मसाला द्या. मग चालू केले लगेच दुकानदार भैयानी. हे 2 तोळा, ते 2 तोळा, हे 2 तोळा, ते 2 तोळा, सगळ्या सामानाची लिस्ट करून
त्यांनी अशा प्रकारे सामान बांधायला चालू केलं. बघा ना किती डोकं आहे. आपण म्हणतोय शिकलेल्या माणसाला लई कळतं. मी म्हणलं आता ही जर सामान डबल डबल आल्यावर कसं करा. तर त्या भैयानी जी सामान घेतलंय त्याची पुडी त्याच्यावर, त्याची पुडी त्याच्यावर. मग मी म्हणलं खोबरे या दादाला काढायला लावणी, आपण छान बघून काढावं म्हणून मी अशा प्रकारे हे पा स्वतःच्या हाताने खोबर एकदम निवडून, इतकं सुंदर छान खोबरं होतं ना, एकदम खणखणीत वाळलेलं. मग खोबर घेतलं आणि सगळे सामान बघितले मी. इतकी मजा आली ना मला. हे बघा ना तुम्ही पण कशी किती हुशार आहे ते. ह्यानी प्रत्येक पुडी प्रत्येक टोपल्यावर, म्हणजे कोणतं मिस व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी अशी ही सिस्टम लावलेली होती. भैयाची सिस्टम खूप आणि खूप आवडली. हो का, बघा प्रत्येक टोपल्यावर एक एक पुडी होती. सगळ्या पुड्या घेऊन दादांनी कॅरी बॅगमध्ये सगळ्या पुड्या घातल्या, सगळं सामान घातलं आणि अशा प्रकारे माझ्या काळ्या मिरच्याचा मसाला पॅक झाला. मिरच्याचा मसाला पॅक झाला की माझ्या लोकाला लागली तहान. एवढा आगाव पोरगा आहे, बापरे. आई मला लई तहान लागले बाबा, आता मला ज्यूस प्या वाटाले, उन्हाळा चालू झाला, फार गरम व्हायले, म्हणाला. वाजले होते 2-2:30. आता काय करणार मग, आता लेकरू आहे ना हो शेवटी, काय करणार मग चल बाबा तुला ज्यूस पाजते म्हणले आणि अशा प्रकारे माझ्या हिरोला ज्यूस पाजायला आणलं मी. आणि बघा किती मजानं ज्यूस पितोय आम्ही, मी पण आणि यश पण. मस्तपैकी आज मिक्सच्या ज्यूसचं उद्घाटन केलं बरं का. आम्ही आमच्या उन्हाळ्याची सुरुवात केलेली आहे, तुम्ही पण करा. कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे. मी बाजारातून येईपर्यंत आईनं घरात जे काही आहे काळ्या मसाल्याचं ते भाजायला चालू केलं. हे धणे होते घरामध्ये, तर धणे भाजायला घेतले आणि अशा प्रकारे मम्मा माझी मग आली की उगं म्हणून बसत नाही बघा, काय ना काही करण्यावर राहते. मी नुसतं तिला सकाळी म्हणलं वरच्या मिरच्या वाळू कशाला घातलीस माय म्हणली. मी म्हणलं आई काळं मिरचू करून घ्यावं, काळं मिरचू संपलंय माझं आणि एक सोयरा आला होता अर्जंट, आम्हाला वेगळं राहिलं, आम्हाला मिरचू द्या म्हणून. आम्ही दानशूर, आम्ही दिलं त्यांना काळं लाल दोन्ही मिरची देऊन टाकले. मग आता आम्हाला आले वांदे, मग मिरचू नाही म्हणून लवकर मिरचू करायला सुरुवात केली. मग मी आईला एवढंच म्हणलं मिरचू संपलंय म्हणलं, तर हे का लगे मी येईपर्यंत घरात जेवढं आहे तेवढं साफ करून भाजायला घेतलेली होती आईनं. अशा प्रकारे आई आमची हे पहा काळ्या मिरच्याचं भाजण भाजत आहे. मग मी काय म्हणलं आईला, बाई तू मिरच्या पण भाजलीस आणि मसाला कशाला भाजतीस, राहू दे मी भाजते म्हणलं, तर ऐकायला तयारच नाही. काय करावं बघा, एक आली की काय ना काय इथलं काढणं तिथलं काढणं ठेवणं व्यवस्थित करणं, उगी म्हणून बसत नाही. हे पा मी म्हणलं मी भाजते म्हणतं नकोच म्हणाय, पण शेवटी मग तिचा हात दुखत असेल ना, मिरच्या भाजली होती. 2 किलो मिरच्या भाजणं जो काय का, एवढ्या मोठ्या टोपलं भरून भाजून बाहेर वाळायला ठेवली होती अजून उन्हात कडक व्हायला. मग मी म्हणलं सरकतो आता, मी मसाला भाजून घेते. म्हणून अशा प्रकारे मी मसाला भाजत आहे, तुम्ही बघू शकता आणि शिकू सुद्धा शकता, नुसतं बघायचंच नाही. आणि नवीन ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांनी झटपट चटाचट पटापट असं काळं मिरचू भाजायला शिकायचं पोरींनो. सासूबाई घरी रागवतात, भांडणं करतात तुम्हाला काम येत नाही म्हणून, तर अशा प्रकारे झटपट पटापट काळं मिरचू करा तटातट. अशा प्रकारे काळं मिरचू करायला शिकायचं. तुम्ही पण माझं बघून घ्या मी कशी भाजत आहे. हे पहा पूर्ण मसाला मी भाजून घेतलेला आहे, झटपट पटापट अशा प्रकारे मी मसाला भाजलेला आहे. आणि पूर्ण मसाला भाजून आमची मदर इज इंडिया, इंडिया इज मदर. हे पहा कॅरी बॅगमध्ये सगळं भरलेला सगळा भाजलेला मसाला कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवली. पण खोबरं शेवटी आमचे यशराजे खोबरं खिसत होते, त्याच्यामुळं वेळ झाला. सगळा मसाला भाजून घेतला आणि म्हणलं शेवटी खोबरं भाजावं. मग असं यशचं खोबरं भाजणं झालं, तर खिसणं झालं. मग तो मला भाजायला आणून दिला आई, आणि आता ही खोबरं भाजायला सुरुवात करा तुम्ही. ठीक आहे म्हटलं. मग मी मसाला सगळा झाल्याच्या नंतर खोबरं भाजायला घेतलं की मग यशला आला मूड, चल म्हणे आता एक गाणं हो जाय सुंदर. मस्तपैकी आम्ही एक हिंदी गाणं म्हणलो सुंदर. अशा प्रकारे गाणं म्हणत म्हणत देवाचं नाव घेत घेत काळा मिरच्याचा मसाला भाजायला सुरुवात केलेली समाप्त झाली. मग हे ही आहे काळी मिरची, लाल होती पण आम्ही तिला काळी केली. आणि ही आहे बेडगी मिरची. मी काळ्या मिरच्यात का टाकते, तर टेस्ट येण्यासाठी.
सगळं वेगळं 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 टाकून अशा प्रकारे 2 किलो लाल मिरची आणि अर्धा किलो बेडगी अशा प्रकारे भाजून हे सगळा कार्यक्रम करायला मला वाजले 5. गिरणीत आले 5:30ला. हे काय गिरणीत फुल माझ्या अगोदर मिरच्या आलेल्या. मग माझा नंबर यायला मला वाजले 7. 7 वाजता भाभीने माझ्या मिरची वाटायला सुरुवात केली. हे पहा तुम्ही बघू शकता. पण भाभीनं एक सांगितलं मला की ताई तुमची मिरची जास्त आहे, वर्षभर जाती का? मी म्हणलं हो, वर्षभर घालावं म्हणून ह्या हिशोबानंच आणले भाभी. कारण गेल्या वर्षी 1-1.5 किलो मिरची वाटली होती तर खूप लवकर संपली. हे पहा, म्हणून मी यंदा 2-2.5 किलो मिरची आणले भाभी. वर्षभर बघणं नको. दोन्ही तिखट घरामध्ये असलं की एकदम मन समाधान असतं, भरभरून वाटतं. म्हणून म्हटलं तर मग भाभीने मला एक खूप सुंदर सल्ला दिला. कारण एक वेळेस मला असंच झालेलं. त्या सांगितल्या की ताई तुम्ही एवढं मिरचू करताय तर एक करा, मिरची कोरडीच वाटून न्या. कारण तेल जर टाकलात तुम्ही काळापणा खूप येईल, पण हे मिरचू टिकणार नाही. कारण तेलानं मिरचू धमकतं किंवा घट्ट होतं, कोरडं राहत नाही. तुम्हाला भाजीला तिखट जास्त टाकत जा आणि ही तिखट तेलात टाकत जा. खूप सुंदर मसाला झालाय. खूप खूप मसाला वेगळाच आणलाय तुम्ही. मी एवढी मिरची वाटली पण एवढा मसाला कुणीही आणला नाही, असं मिरचीवाली ताई म्हणत होती बरं का, मी नाही. मग मिरचीवाल्या ताईनं असं म्हणल्याच्या नंतर मला पण योग्यच वाटलं. कारण गेल्या वर्षी कसं झालं माहिती आहे का, काळ्या तिखटाला तेल जास्त झालं. दरवेळेस ती तिखट पळीनं काढणे, प्लेटात टाकणे, त्याला फोडणे आणि पुन्हा भाजीला टाकणे असं व्हायचं. म्हणून मी यंदा बघावंच म्हणून वेगळं काळं मिरचू केलंय बरं का मी, कोरडं. बिलकुल तेल नाही. भाजण्यासाठी उगी थोडं थोडं नॉर्मल तेल टाकून भाजलेलं, तेवढ्यातच मी वाटून आणलेलं आहे. यंदा बघूया ह्या मिरच्याची टेस्ट आणि किती दिवस टिकतंय आणि काय काय होतंय ही पुढच्या वर्षी ह्याचा तुम्हाला व्ह्यूज